नवनाथ भक्तिसार अध्याय 4. या अध्यायाचे सतत श्रवण किंवा पठण केल्याने बंधनता सुटेल आणि शत्रूचा पराभव होईल. मंडळी, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे यातील पुढील अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथ हिंगोळा देवीच्या दर्शनाला जायला निघाले. ही देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी, भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजावर महापराक्रमी अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहताक्षणीच ओळखले. साबरी मंत्राने नाथ अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली. ही त्यांची कितपत सिद्धी केली आहे ती प्रचिती पाहावी असे त्यांच्या मनात आले. त्याचबरोबर ते भैरव आपली रूपे बदलून संन्यासी झाले आणि दाराशी उभे राहिले. तुम्ही कोठे चालला असे मच्छिंद्रनाथांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून मी आज जात आहे. हे ऐकून संन्यासी म्हणाले, आम्ही इथे द्वारपाल आहोत. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो. तुझ्या पापपुण्याचा झाडा देऊन तू आज जा. दर्शनाचा हाव आणून प्रीतिसुखाच्या मिशाने कोणी आज जाऊ लागेल तर त्यात प्रवेश करताना तो दारात अडकतो. कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते. खोटे बोलून अडकला असे दिसताच आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो. तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगा व मग दर्शनाला खुशाल जा. अष्टभैरवाचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी पाप पुण्य काही जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही जती पाप पुण्यापासून अल्पित आहोत. मच्छिंद्रनाथांचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यापासून तू केलेली कर्मे लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही. तुला शिक्षा भोगावी लागेल. म्हणून काही वाईट असेल ते सांगून आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करी व तुला दर्शन देईल. हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. माझ्या पुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप. ते ऐकून अष्टभैरवांना राग आला. त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कराडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा, वरुण देवा, माझ्या कार्यासाठी सहाय्य करा. वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देवगण, गंधर्व यांनी मला मदत करावी. अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंत्रलेले भस्म 10 दिशांना फेकले. नंतर पंजरप्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्याबरोबर त्यांचे शरीर वज्रहून कठीण झाले. मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका. युद्ध करण्यास तयार व्हा. युद्ध केले नाही तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे. युद्धाला या, नाहीतर विहिरीत जीव द्या. ही कठोरवाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली. परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या कढीप्रमाणे मानली. तिन्ही लोकांना मात्र ती प्रलय काळ वाटली. त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली. त्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. शेष दचकला. तो आवाज अंबेने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्याच पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रांचा जोरदार मारा चालू केला. मच्छिंद्रनाथाने या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिमास्त्र कामश्वरामध्ये घालून रोखून टाकले. तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाचाप्रमाणे सर्वांना भ्रमविले. अशा प्रकारे चमत्कार चालू असताना विद्याघोर अस्त्राच्या मदतीने त्यांनी सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवली. नंतर माया नामक अस्त्रांच्या साहाय्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले. नंतर स्मरणास्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले. समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसाच्या वस्त्राशिवाय असा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या. त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अत्यवस्थ पडलेले भैरव त्यांनी पाहिले. मग त्या भगवतीजवळ आल्या. त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय झाले म्हणून विचारता दासी म्हणाल्या, पुण्य सरले म्हणून मी दशा आम्हाला प्राप्त झाली.
एक जोगी आला आहे, त्याने आमची ही दुर्दशा केली. त्यानेच भैरवाचा प्राण घेतला. तुम्ही ही जागा सोडून येथून कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल. अशा तऱ्हेने घाबरलेल्या त्यांनी दसका घेतला होता. त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता. भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या. हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटले. हे सर्व करणारा हा कोण आहे, हे ती दिव्य दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतल्याचे तिला लक्षात आले. मग तिने सर्वांना अस्त्रे दिली व त्यांच्यासह अंबा मच्छिंद्रनाथांजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथांनी तिला नमस्कार केला. अंबेने त्यांना मांडीवर बसविले व त्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्यांना भैरवांना सावध करायला सांगितले. त्यांनी वातारकर्षण शस्त्र काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथांना मांडीवर घेऊन बसली आहे. मग त्यांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नागाश्वत्थाखाली संपूर्ण दैवत प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथास सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने सांगितले. तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी ठेवायस सांगितले. हे ऐकताच त्यांनी वायुअस्त्र ओढून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली व पर्वत उतरवायस सांगितले. तेव्हा त्यांनी वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथास घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्री राहिले. जायच्या वेळी अंबेने प्रसन्न होऊन त्यांना सर्पशास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाले. तर श्रोतेहो, श्री नवनाथ भक्तिधारा अध्याय 4 हा इथे समाप्त होत आहे. असेच पुढील सर्व अध्याय पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मंडळी. भेटू पुन्हा पुढच्या नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, स्वस्थ राहा, काळजी घ्या. धन्यवाद.